नमस्कार. आजच्या या सेशनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण व्यापारी बँकांची दुय्यम कार्य याविषयी चर्चा करणार आहोत की व्यापारी बँका प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य असे दोन प्रकारचे कार्य करतात. जी दुय्यम कार्य आहेत त्या दुय्यम कार्यांमध्ये मध्यस्थ किंवा प्रतिनिधी म्हणून कार्य केली जातात आणि दुसऱ्या प्रकारचं कार्य आहे सर्वसामान्य सेवाविषयक किंवा लोकोपयोगी कार्य. तर यापैकी जे सर्वसामान्य सेवाविषयक किंवा लोकोपयोगी कार्य आहे तर या कार्याविषयी या सेशनमध्ये आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. व्यापारी बँका प्राथमिक कार्याबरोबरच आधुनिक काळात सर्वसामान्य उपयोगाच्या अनेक सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. अलीकडील काळात किंवा आजच्या काळात बँक व्यवसायातील वाढत्या स्पर्धेमुळे खातेदार किंवा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लोकोपयोगी सेवांची संख्या व त्यांची व्याप्ती यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. सामान्यपणे व्यापारी बँका पुढील प्रकारच्या लोकोपयोगी सेवा उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. त्यातलं पहिलं कार्य आहे सुरक्षागृह. सामान्य नागरिकांना किंवा व्यक्तींना आपल्या मौल्यवान वस्तू आणि महत्त्वाचे दस्तऐवज स्वतःजवळ बाळगणे किंवा घरामध्ये ठेवणे हे धोक्याचे झाले आहे. तर नागरिकांची ही समस्या दूर करण्यासाठी व्यापारी बँका खातेदार आणि ग्राहक यांना सुरक्षागृहाची सुविधा उपलब्ध करून देतात. या सुरक्षागृहामध्ये मौल्यवान दागिने, महत्त्वाचे दस्तऐवज, खरेदी विक्रीचे करार, इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र, समभाग प्रमाणपत्र, विमा पॉलिसी इत्यादी महत्त्वाचे दस्तऐवज आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवता येतात. या सगळ्या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेकडून एक पाकिट किंवा एक पेटी दिली जाते, उपलब्ध करून दिली जाते. त्या पेटीत किंवा पाकिटात ग्राहक आपल्या वस्तू सीलबंद करून बँकेकडे सुपूर्द करतो. या पेटीमध्ये ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या दोन वेगवेगळ्या प्रकारे ठेवता येतात. म्हणजे सुरक्षागृहामध्ये वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी दोन पद्धतींचा वापर केला जातो. त्यापैकी जी पहिली पद्धती आहे त्या पहिल्या पद्धतीनुसार पेटी किंवा पाकिटात ठेवलेल्या वस्तू फक्त ग्राहकालाच माहिती असतात. बँकेला त्याविषयी कुठल्याही प्रकारची माहिती असत नाही. तर दुसरी जी पद्धती आहे त्या दुसऱ्या पद्धतीनुसार किंवा प्रकारानुसार सीलबंद पाकिट किंवा सीलबंद पेटीमध्ये ठेवलेल्या वस्तूंची तपशीलवार यादी किंवा लिस्ट तयार करून तो तपशील बँकेच्या नोंदवहीत नोंदवला जातो. त्याचप्रमाणे वस्तूंच्या यादीवर ग्राहक आणि बँक अधिकारी यांची स्वाक्षरी घेतली जाते. त्या यादीची एक प्रत बँकेकडे असते तर दुसरी प्रत ही ग्राहकाकडे असते. या पद्धतीनुसार जर बँकेच्या चुकीमुळे किंवा हलगर्जीपणामुळे नुकसान झाले तर त्याची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी ही बँकेवर येते. तर वरील दोन पैकी कोणत्याही पद्धतीनुसार सीलबंद पाकिट किंवा पेटीत ठेवलेल्या वस्तू बँकेकडे जमा केल्यानंतर बँक ते सुरक्षागृहात सुरक्षित ठेवण्याचं कार्य करते. या वस्तूंपैकी आवश्यक असणाऱ्या वस्तू किंवा सर्व वस्तू ग्राहकाला आपल्या गरजेनुसार किंवा ग्राहकाला आपल्या सोयीनुसार केव्हाही काढून घेता येतात. त्याचप्रमाणे नवीन वस्तू त्यामध्ये ठेवता येतात. वस्तू ठेवण्याच्या किंवा पाकिट सीलबंद करण्याच्या दुसऱ्या पद्धतीचा विचार केला तर दुसऱ्या पद्धतीनुसार ग्राहकाने सुरक्षागृहातील पाकिटातून किंवा सीलबंद पेटीमधून काढलेल्या वस्तूंची आणि नवीन ठेवलेल्या वस्तूंची पुन्हा तपशीलवार यादी तयार केली जाते. तर पहिल्या प्रकारानुसार सीलबंद पाकिटात नवीन ठेवलेल्या वस्तू असतील किंवा त्यामधून काढलेल्या वस्तू असतील तर यांची बँकेला माहिती असत नाही. विशिष्ट कालावधीसाठी बाहेरगावी जाणाऱ्या किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत किंवा ज्यांना त्या वस्तू घरामध्ये सुरक्षित आहेत असं वाटत नाही, म्हणजे असुरक्षितता वाटते, अशा व्यक्तींना ही सुविधा उपयुक्त ठरते. या सुविधेसाठी व्यापारी बँका विशिष्ट रक्कम मोबदला म्हणून घेतात. त्यानंतर दुसरी सेवा दिली जाते सुरक्षा ठेव कप्पा, सेफ्टी डिपॉझिट लॉकर्स. बँक खातेदार
किंवा ग्राहकाला आपल्या मौल्यवान वस्तू व महत्त्वाचे दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या आकारानुसार व वेगवेगळ्या मोबदल्यानुसार सुरक्षा ठेव कप्प्याची सुविधा व्यापारी बँका उपलब्ध करून देतात. बँकेच्या सुरक्षागृहामध्ये एक मोठे कपाट असते. प्रत्येक कपाटामध्ये वेगवेगळ्या आकाराचे छोटे छोटे कप्पे तयार केलेले असतात. खातेदाराला एक किंवा आवश्यक तेवढे कप्पे प्राप्त करता येतात. प्रत्येक कप्प्यासाठी वेगवेगळी चावी किंवा किल्ली असते. प्रत्येक कप्पा उघडण्यासाठी 2 किल्ल्यांचा एकत्रित वापर केल्यावरच तो कप्पा उघडता येतो. त्यापैकी एक किल्ली ही कप्पा धारकाकडे असते. जे बँकेचा जो ग्राहक असेल त्या बँकेच्या ग्राहकाकडे असते. तर त्या कप्प्याची दुसरी चावी ही बँकेच्या अधिकाऱ्याकडे असते किंवा बँकेकडे असते. बँकेकडे असणारी जी चावी आहे किंवा किल्ली आहे तर ती की ही मास्टर की असते. म्हणजे ती चावी ही सर्व कपाटांना किंवा सर्व कप्प्यांना लागते. परंतु बँक खातेदार किंवा बँकेच्या ग्राहकाकडे कप्पा धारकाकडे असणारी जी चावी आहे तर ती चावी ही प्रत्येक कप्प्याची ही वेगवेगळी असते. या सुरक्षा ठेव कप्प्यामध्ये कप्पा धारकाला सोने, चांदी, हिरे, मौल्यवान दागिने, खरेदी विक्रीचे करार, इच्छापत्र, समभाग प्रमाणपत्र, विमा पॉलिसी इत्यादी महत्त्वाच्या वस्तू सुरक्षित ठेवता येतात. या सुविधेमुळे खातेदाराला आपल्या वस्तू सुरक्षित ठेवण्याची सुविधा प्राप्त होते. तर बँकेला उत्पन्नाचा एक स्रोत प्राप्त होतो. कारण बँक या सुविधेसाठी वार्षिक फी आकारणी करते. सुरक्षा ठेव कप्प्यामध्ये ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या वस्तूंविषयीची माहिती फक्त कप्पा धारकाला असते. किती वस्तू ठेवल्यात, कोणत्या प्रकारच्या वस्तू ठेवल्यात, किती वस्तू काढल्यात, नवीन वस्तू काय ठेवल्यात का याविषयी बँकेला कुठल्याही प्रकारची माहिती असत नाही. परंतु तो कप्पा मात्र बँकेच्या पूर्णपणे नियंत्रणाखाली असतो आणि पूर्णपणे सुरक्षित असतो. सुरक्षा ठेव कप्प्याचा वापर करणाऱ्या कप्पाधारकाची बँकेच्या सुरक्षा ठेव कप्पा नोंद पत्रकात तारीख, वेळ व कप्पाधारकाची स्वाक्षरी अशी संपूर्ण नोंद केली जाते. म्हणजे ज्यावेळेस कप्पाधारक त्या कप्प्यातील वस्तू काढण्यासाठी किंवा नवीन वस्तू ठेवण्यासाठी जातो तर त्याची संपूर्ण नोंद त्या ठिकाणी बँकेमध्ये नोंद पत्रकामध्ये करून घेतली जाते. कप्पाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसदाराने बँकेला अधिकृत मृत्यूपत्रासह जर विनंती अर्ज केला असेल तर तो कप्पा बँक उघडू शकते. त्याचप्रमाणे एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या बाबतीत न्यायालयाने आदेश दिला असेल तरच न्यायालयाने नेमणूक केलेला किंवा संबंधित बँकेने नेमलेला सक्षम अधिकारी तो कप्पा उघडू शकतो. कप्पाधारकाने कप्पा वापरण्याचा मोबदला बँकेला दिला नसेल आणि तो कप्पा उघडणे बँकेसाठी अत्यावश्यक असेल तर बँक तो कप्पा उघडू शकते. म्हणजेच कप्पाधारकाशिवाय 3 परिस्थितीमध्ये कप्पा उघडता येतो. कप्पाधारकाचा मृत्यू झाला असेल आणि त्याच्या वारसदारांनी मृत्यूपत्रासह विनंती केली असेल तर, विशिष्ट व्यक्तीचा कप्पा उघडून त्यामध्ये काय आहे हे शोधण्यासाठी जर न्यायालयाने आदेश दिला असेल तर, आणि कप्पाधारकाने कप्प्याचा मोबदला दिला नसेल आणि तो कप्पा उघडणे बँकेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असेल तर बँक तो कप्पा उघडू शकते. त्यानंतरची दुसरी सुविधा बँकेकडून दिली जाते निवृत्ती वेतन, की कोणत्याही प्रकारच्या शासकीय व्यवस्थेत सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते. शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांना वयाची विशिष्ट वर्ष पूर्ण झाल्यानंतर किंवा विशिष्ट वर्ष सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त केले जाते. उदाहरणार्थ भारतामध्ये राज्य शासनाची वयाची 58 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला सेवानिवृत्त केले जाते. केंद्र सरकारकडून वयाची 60 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला सेवानिवृत्त केले जाते. म्हणजे भारतामध्ये वयाची 58 वर्ष, 60 वर्ष, 62 वर्ष, 65 वर्ष अशी सेवानिवृत्तीची वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित केलेली आहे. तर भारतातीलच काही क्षेत्रामध्ये निवृत्तीची वयोमर्यादा निश्चित न करता सेवा करण्याचा कालावधी निश्चित केला जातो आणि तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्या संबंधित व्यक्तीला सेवेतून निवृत्त केलं जातं. उदाहरणार्थ भारतीय सैन्यात असणाऱ्या काही सैनिकांना 15 वर्ष किंवा 17 वर्ष सेवा झाल्यानंतर
सेवानिवृत्त केलं जातं. तर यापैकी जे निवृत्त झालेल्या व्यक्ती आहेत, वरीलपैकी कोणत्याही प्रकारे निवृत्त झालेला व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला शासनाकडून निवृत्ती वेतन दिलं जातं. निवृत्ती वेतन धारक व्यक्तीचे निवृत्ती वेतन त्याच्या खात्यात जमा करून घेणे आणि ते वेतन निवृत्ती वेतन धारकाला प्रदान करणे या दृष्टीने व्यापारी बँकांचे कार्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे. सामान्यपणे शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन हे सार्वजनिक क्षेत्रातील बँक खात्यातच जमा केले जाते. परंतु अपवादात्मक परिस्थितीत काही कर्मचाऱ्यांना म्हणजेच निवृत्ती वेतन धारकांना त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही प्रकारच्या बँक खात्यात निवृत्ती वेतन प्राप्त करता येऊ शकते, परंतु ही अपवादात्मक परिस्थिती असेल तरच. निवृत्ती वेतन धारकांना निवृत्ती वेतन प्रदान करताना निवृत्ती वेतनधारक जिवंत असलेल्या प्रमाणपत्राची चौकशी करण्याचं कार्य हे संबंधित बँकेला करावं लागतं. त्यानंतर चौथं कार्य आहे सरकारी किंवा सार्वजनिक व्यवहारात सहभाग. व्यापारी बँका सरकारच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारच्या खात्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सरकारी शुल्क, सरकारी फी, सरकारी दंड इत्यादीची रक्कम स्वीकारण्याचे कार्य करते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे कर स्वीकारण्याचे देखील कार्य करून ते संबंधित कराची रक्कम विशिष्ट विभागाला पाठविण्याचं कार्य व्यापारी बँका करतात. उदाहरणार्थ उत्पन्न कर, महामंडळ कर, विक्री कर, करमणूक कर, त्यानंतर GST इत्यादी. तसेच वेगवेगळ्या आपत्ती निवारणासाठी देशातील व विदेशातील नागरिकांकडून केली जाणारी आर्थिक मदत स्वीकारण्याचे व ती रक्कम संबंधित खात्यात जमा करण्याचे कार्य व्यापारी बँका करतात. उदाहरणार्थ भूकंप आला असेल, महापूर आला असेल, दुष्काळ पडला असेल तर त्यासाठी लोकांकडून जी मदत जाहीर केली जाते किंवा सहाय्यता निधीमध्ये मदत जमा केली जाते ती मदत, किंवा आता सध्याच्या कालावधीमध्ये कोरोनाची परिस्थिती आहे, या कोरोनाच्या परिस्थितीचं निवारण करण्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधी किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये बरेच नागरिक आपली रक्कम जमा करतात. ही रक्कम जमा करून घेऊन संबंधित खात्यापर्यंत किंवा सरकारच्या संबंधित खात्यात जमा करण्याची महत्त्वाची भूमिका ही व्यापारी बँकांकडून पार पाडली जाते. त्यानंतरचं पाचवं कार्य आहे विदेशी विनिमय व्यवहार. आंतरराष्ट्रीय व्यापारात वेगवेगळ्या प्रकारचे जे देश आहेत त्या प्रत्येक देशाच्या चलनाचा वापर त्या ठिकाणी केला जातो. प्रत्येक चलनाचा दुसऱ्या देशाच्या चलनात असणारा विनिमय दर हा वेगवेगळा असतो. आंतरराष्ट्रीय व्यापारात ज्या राष्ट्राकडून आयात केलेली आहे त्या राष्ट्राला आयातीचे मूल्य किंवा किंमत त्या संबंधित राष्ट्राच्या चलनामध्ये द्यावी लागते. म्हणजेच आयातदाराला तेवढे परकीय चलन प्राप्त करावे लागते. परकीय चलन उपलब्ध करून देण्याचे कार्य व्यापारी बँका करतात. तसेच निर्यातदारांना विदेशी चलन प्राप्त झाले असेल तर त्या चलनाचे प्रचलित विनिमय दरानुसार स्वदेशी चलनात परिवर्तन करून देण्याचे कार्य व्यापारी बँका करतात. म्हणजेच एका चलनाचे दुसऱ्या चलनात परिवर्तन केले जात. हे परिवर्तन करत असताना प्रचलित विनिमय दराचा आधार घेतला जातो. त्यानंतर हमीपत्र देणं. जेव्हा बँकेचा एखादा खातेदार असलेला व्यापारी उधारीवर व्यवहार करण्यासाठी संबंधित विक्रेत्याकडे जातो, परंतु संबंधित विक्रेता बँकेच्या हमीपत्राशिवाय उधारीचा व्यवहार करण्यास तयार होत नसेल तर तेव्हा व्यापारी बँक आपल्या संबंधित व्यापारी खातेदाराला हमीपत्र देण्याचं कार्य करते. अशा प्रकारचं हमीपत्र देत असताना संबंधित खातेदाराच्या खात्यात होणाऱ्या व्यवहाराचे स्वरूप व त्याची आर्थिक स्थिती विचारात घेतल्यानंतरच हमीपत्र दिलं जातं. आणि अशी स्थिती विचारात घेऊन हमीपत्र दिलं तरच ते त्या ठिकाणी बँकेसाठी देखील सुरक्षित मानलं जातं. त्यानंतरचं प्रवासी धनादेश देणे. एखाद्या व्यक्तीला जास्त कालावधीसाठी व जास्त अंतराचा प्रवास करायचा असेल तर प्रवासामध्ये रोख रक्कम स्वतःजवळ बाळगणे असुरक्षित व धोक्याचे असते. अशा प्रवासी व्यक्तीला व्यापारी बँका विशिष्ट रकमेचे प्रवासी धनादेश देतात. उदाहरणार्थ 5,000, 10,000 किंवा ₹100च्या पटीत प्रवासी धनादेश दिले जातात. प्रवासी धनादेश खरेदी करताना संबंधित बँकेचा खातेदार असण्याची आवश्यकता नसते, कारण प्रवासी धनादेश बँकेत सादर करताना
त्या बँकेच्या कुठल्याही शाखेमध्ये तो सादर करून रोख रक्कम प्राप्त करता येते. प्रवासी धनादेशाची रोख रक्कम प्राप्त करताना संबंधित प्रवासी व्यक्तीला ओळखीच्या पुराव्यासह आपली ओळख सिद्ध करावी लागते. त्याचप्रमाणे प्रवासी धनादेश खरेदी करताना जी नमुना स्वाक्षरी केलेली असेल तीच नमुना स्वाक्षरी संबंधित शाखेच्या बँक अधिकाऱ्यासमोर करावी लागते. त्यानंतरचं 8वं सुविधा किंवा कार्य आहे बक्षीस धनादेश. बक्षीस देण्यासाठी सामान्यपणे रोख रकमेचा वापर केला जातो, परंतु अलीकडील काळात बक्षीस देण्यासाठी रोख रकमेऐवजी धनादेशाचाही वापर केला जातो. बक्षीस धनादेश कोणत्याही व्यक्तीला बँकेकडून खरेदी करता येतात. बक्षीस धनादेशाची रक्कम ही बँकेने निश्चित केलेली असून ती विशिष्ट प्रकारची असते, कारण बक्षीस देत असताना देखील विशिष्ट रकमेमध्येच दिलं जातं. उदाहरणार्थ 101 रुपये, 151 रुपये, 501 रुपये, 551 रुपये, 1001, 1051, 1111, 2222, 5555, 9999, 2250 म्हणजे 2500 याला म्हटलं जातं इत्यादी. व्यापारी बँका बक्षीस धनादेश वेगवेगळ्या रंगात तयार करून विक्रीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तयार करतात. त्यानंतरचं कार्य आहे आर्थिक माहिती गोळा करणे. व्यापारी बँका देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती प्राप्त करून किंवा संकलित करून त्याचं विश्लेषण करण्याचं कार्य करतात. ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातील माहिती बँकेकडून संकलित केली जाते ते क्षेत्र म्हणजे उद्योग क्षेत्र, कृषी क्षेत्र, सेवा क्षेत्र आहे, व्यापार आहे, उत्पादन, बचत, गुंतवणूक, किंमत पातळी इत्यादी विषयीची माहिती बँकेकडून संकलित केली जाते. बँकेकडून संकलित करून विश्लेषित केलेली माहिती बँकेमार्फत आपल्या खातेदारांसाठी प्रसिद्ध केली जाते. बँकेने प्रसिद्ध केलेल्या या माहितीचा वेगवेगळ्या क्षेत्रातील खातेदारांना उपयोग होतो. अशा प्रकारे व्यापारी बँका प्राथमिक कार्यांमध्ये ठेवी स्वीकारणे व कर्ज पुरवठा करणे, तर दुय्यम कार्यांमध्ये मध्यस्थ किंवा प्रतिनिधी म्हणून कार्य आणि सामान्य सेवा विषयक किंवा लोकोपयोगी कार्य करतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. थँक्यू.